भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 128वी जयंती आहे। महाराष्ट्रासह देश विदेशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते। राज्यामध्ये विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। उल्हासनगरमध्ये आंबेडकर जयंती जल्लोषामध्ये साजरी करण्यात आली। उल्हासनगर महानगरपालिका परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। तसंच चोपडा कोर्ट आणि सुभाष टेकडी परिसरामध्ये पुतळ्याला हार घालून आणि मेणबत्ती लावून अभिवादन करण्यात आलं। सर्व दलित बांधवांनी विविध भागांतून वाजत गाजत रॅली सुद्धा काढली। तळ कोकणामध्ये काल रात्री पावसाने हजेरी लावली आहे। नांदगाव, तराळे, वैभववाडी, देवगड या भागांमध्ये जोरदार पाऊस पडला। गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये गरमी वाढली आहे। कालच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे, मात्र अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे। सांगलीमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारांचा अवकाळी पाऊस झालाय। सांगलीच्या शिराळा, वाळवा आणि कडेगावमध्ये पाऊस पडला, त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या शेतकरी आणि ग्रामस्थांना थोडासा दिलासा मिळाला। उन्हाची काहिली वाढलेली असतानाच राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली। रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये गारांसह जोरदार पावसाच्या आगमनामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली। संगमेश्वर तालुक्यातील धामणीमध्ये गारांचा जोरदार पाऊस झाला। जमिनीवरती गारांचा एकच थर साचलेला पाहायला मिळाला। या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा बागायतदार मात्र चिंतेत सापडला। धुळे जिल्ह्याच्या साक्री परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं। पिंपळनेर परिसरामध्ये तुरळक पाऊस पडल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील पाऊस पडण्याची दाट शक्यता त्यानंतर वर्तवण्यात येते। तर पुण्यामध्येही अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली। अचानक आलेल्या या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळालाय, तर काही भागांमध्ये गारांचा पाऊसही झालाय। या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला, तर काही भागांमध्ये गाराही बरसल्या। अचानक आलेल्या या पावसाने उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला। तर बारामतीमध्ये देखील वादळी वारे वाहू लागले आहेत। सुपे इथल्या सभेमध्ये तर मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांचे लावण्यात आलेले फ्लेक्स कोसळले। यावेळी फ्लेक्सच्या बाजूलाच असलेल्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्सच्या चिंधड्या केल्या। त्यानंतर कार्यकर्त्यांनी काही फ्लेक्स काढले। सभास्थळी वादळी वारे वाहू लागले असून पावसाची चिन्ह निर्माण झाली।